अदानी केस विषयी शेवटी झालं काय, हा अनेक लोकांना प्रश्न आहे आणि मी सोप्यात सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते. बोलता विषयामध्ये आपले स्वागत. अदानीच्या केसविषयी एक मी एपिसोड ऑलरेडी केलेला आहे, तुम्ही मागे जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये जास्त डिटेल्स तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. पण तरी पण थोडक्यात ही केस मी तुम्हाला सांगते. अदानी यांनी सोलर पॉवरचा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी 2000 करोड ची रक्कम ही लाच म्हणून कोणाला दिली, असा हा त्यांच्यावर आरोप आहे. आणि त्याच्यावर अमेरिकेमध्ये सिव्हिल केस आणि क्रिमिनल केस अशी दाखल झालेली होती. तर सिव्हिल केस अशी होती की SEC सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन यांनी ही केस केली होती. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आम्हाला शेअर होल्डर्सना, इन्व्हेस्टर्सना चुकीची इन्फॉर्मेशन दिली गेली आहे किंवा सगळी इन्फॉर्मेशन दिली गेली नाहीये. ती ही होती सिव्हिल केस. आणि क्रिमिनल केस सुद्धा या 2000 कोटीच्या लाच विषयीच होती. आता सिव्हिल केस आणि क्रिमिनल केसमध्ये फरक काय आहे, तर सिव्हिल केसमध्ये सेटलमेंट होऊ शकते. म्हणजे एक पार्टी दुसऱ्या पार्टीला पैसे देऊन किंवा दुसऱ्या पद्धतीने काही अशी सेटलमेंट होते की ती सेटलमेंट झाल्यानंतर ती केस विथड्रॉ होते. तर ही सिव्हिल केस, ही SEC सिव्हिल केस होती, ती अशा तऱ्हेने सेटल झाली. त्याच्यामध्ये अदानी यांनी $18 मिलियन ला द्यायचं कबूल केलं, अमेरिकेला द्यायचं कबूल केलं. 18 मिलियन म्हणजे 172 कोटी रुपये हे अदानी हे USA ला देतील, अशी सेटलमेंट झाली. आणि सिव्हिल केस जी होती ती विड्रॉ झाली. क्रिमिनल केसमध्ये साधारणतः तुम्ही जर गुन्हा सिद्ध करू शकला नाहीत तर गुन्हेगाराला सोडलं जातं, आणि जर सिद्ध झाला तर अर्थात गुन्हेगाराला शिक्षा होते, जेल सुद्धा होऊ शकते. तर अदानी केसमध्ये काय झालं, ही केस चालू असताना अचानकपणे DOJ म्हणजे डिपार्टमेंट ऑफ जस्टिस यांनी कोर्टाला विनंती केली की ही केस आपण विड्रॉ करूयात, म्हणजे ही केस इथेच थांबवू. आणि कोर्टाने ते मान्य केलं. शॉकिंगच आहे. पण ह्यापेक्षा जास्त शॉकिंग असं आहे की ही केस विड्रॉ झाली विथ प्रिज्युडिस. आता विथ प्रिज्युडिस म्हणजे काय, तर ही केस आता भविष्यामध्ये कोणी सुद्धा उकरून काढून परत सुरू करू शकत नाही. बऱ्याचदा असं होतं की भविष्यात ती केस परत उकरून काढतात काही जण आणि त्याच्यावर परत केस सुरू होते. पण अदानी यांच्या केसमध्ये असं होणं ऑलमोस्ट अशक्य आहे. अशा तऱ्हेनेच ही केस विड्रॉ झालेली आहे. तर हे मात्र खरोखर शॉकिंग आहे. आता असं काय झालं की ज्याच्यामुळे कोर्टाने हे डिसिजन घेतलं, तर खूप क्लिअर कट उत्तर खरोखरच कोणीच दिलं नाहीये. परंतु कुठे कुठे अशी उत्तरं मिळतात की ही केस इंटरनॅशनल होती आणि इंटरनॅशनल मध्ये साधारणतः तुम्हाला सबूत मिळणं खूप कठीण असतं. आणि दुसरं म्हणजे हे खूप एक्सपेन्सिव्ह होते. ही केस हळूहळू एक्सपेन्सिव्ह होत चालली होती आणि त्यामुळे कोर्टाला असा निर्णय घ्यावा लागला. असे काही काही मोठी लोक कोर्ट असं म्हणताना आढळतं. तर अशी आहे ही केस. फक्त भारतात नाही तर अमेरिकेमध्ये सुद्धा अदानी केस विषयी भरपूर डिस्कशन्स होतात. आता तुम्ही ही क्लिप बघा. एका यंग मुलाने ह्या केस विषयी काय म्हटलंय ते ऐका. Is dropping charges against an Indian billionaire, federal criminal fraud charges. Why? Well, because he offered to invest money into America. It's something we've never seen corruption like this before. According to the New York Times, the Trump Justice Department is dropping Biden-era criminal charges against the Indian billionaire Gautam Adani. And I may have mispronounced his name, and if I did, I apologize. बघितलं तर अमेरिकेमध्ये अगदी वेगळ्या तऱ्हेने या केसकडे बघतात. अमेरिकेमध्ये काही लोक ट्रम्पचं राज्य आल्यापासून अमेरिकेत कसा चेंज झाला ह्याविषयी त्यांना जास्त चिंता वाटते. पहिल्यांदा प्रत्येकाला असं वाटायचं की अमेरिकेमध्ये जेव्हा गुन्हा दाखल होतो त्यावेळेला न्याय हा मिळेलच. परंतु आता नवीन राज्यामध्ये, नवीन ट्रम्पच्या राज्यामध्ये असं होतं की नाही ही लोकांना शंका येते. हे ऐकून यंग पिढीमध्ये ट्रम्पसाठी काय विचार आहेत किंवा अदानीसाठी काय विचार आहेत, किती जागृत आहे ही जनरेशन, हे सुद्धा आपल्याला जाणवतं. ह्या क्लिपविषयी सुद्धा तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगाल. आज एवढंच. थँक्यू.